नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी. युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नांदेड महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू आहे आणि मी सध्या नांदेड शहरातल्या प्रभाग क्रमांक 2मध्ये आहे. खरं तर सकाळचे 6 वाजलेत आणि गुलाबी थंडीमध्ये नांदेडकर हे व्यायामासाठी निघाले. चला तर नाल्या तर कोणत्याच केलेले नाहीत, फक्त रस्ते यावर्षी केलेले आहेत. 2 वर्ष झाले. दुसरं काही नगरसेवक कोण बाळासाहेब देशमुख आहेत का? नगरसेवक होते, आता कोणी हे नाही. त्याच्या अगोदरच्या वर्षी होती. बरं, आता पुन्हा एकदा बाळासाहेब देशमुख आणि त्यांचे बंधू देखील उभं राहणार आहेत. हो, आता त्याचं त्याला माहीत. आता आपल्याला काय उभं राहतील आता काय आम्हाला आतापर्यंत काही माहिती झालेली नाही. उभं राहणार आहेत नाही उभं राहणार अशी आहेत. माणसं कशी आहेत? माणसं चांगले आहेत. बरं बाळासाहेबपेक्षा गोविंद चांगला आहे. बरं, गोविंद देशमुख चांगले. गोविंद देशमुख चांगला आहे. बरं, उभं राहिले या नगरपालिका निवडणुकीत तर काय त्यांचे काय म्हणजे विजय होतील का ते? आता पुढचं काय सांगा, कोणाला समजणार आहे पुढचं भविष्याचं, कोणाला काय समजत नाही, काय नाही. बरं, गोविंद देशमुख कसे आहेत? सगळ्या समाजाला घेऊन चालतात का? गोविंद देशमुख चांगले आहेत. आणि बाळासाहेब देशमुख? बाळासाहेब त्याचं काही ते पहिले होते, आता ते बाळासाहेबापेक्षा गोविंद देशमुख चांगले. बरं, हो. बाळासाहेब देशमुख विकास कामं केलेत का काही? म्हणजे नगरसेवक होते आधी. तिकडे त्यांच्या गावात केले तर. बरं, तुमच्या इकडं? आमच्या इकडे काही केलं नाही. बाळासाहेब देशमुख हे फार आमच्या याच्यामध्ये रस्ते दुरुस्त केले, त्यांनी पाणी पुरवठा केलेला आहे. परत त्यांनी असे समाज मंदिरं पुन्हा बांधून दिलेले आहेत आणि प्रत्येक अडचणीला ते परत धावून येतात आणि छोटा मोठा कोणताही कार्यक्रम असू द्या त्या कार्यक्रमात सुद्धा सहभागी असतात. असं प्रत्येक वेळेस कोणतेही काम त्यांच्याकडे करून घेण्यासाठी जर गेलो तर ते कधीही त्यांच्या दरवाजे उघडे असतात आणि कधीही ते काम करण्यापासून नाही म्हणत नाहीत आणि काम करून देतात. बरं, गोविंद देशमुख कसे राहतील? दोघे भाऊच आहेत. गोविंद देशमुखचं तर काय तेवढं आपण त्यांच्या माहिती झालेलं आहे. बाळासाहेब देशमुखचे काम चांगले आहेत. बाळासाहेब देशमुखचं चांगले आहेत, त्यांनी पाहिलं. मग गोविंद देशमुखचा तेवढा का आपला संपर्क नाही. कसे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे. सर्व व्यक्तिमत्व आहे चांगलं आणि बरेचसे कामं करू शकतात आणि बरेच आमच्या या विभागामध्ये सगळे त्यांनी डेव्हलपमेंट केले. पुन्हा उभं राहिली प्रभाग क्रमांक 2 मध्ये तर निवडून येतील का? येतील गोविंद देशमुख येतील का? नक्कीच येतील. त्यांच्याकडून बरं, बाळासाहेब देशमुखमुळे ते नक्कीच येऊ शकतात. गोविंद देशमुख येऊ शकतात. बरं, नमस्कार सर्वांना. सकाळी सकाळी तुम्ही चांगली गोष्ट काढलेली आहेत. आता आम्ही त्या नगरमध्ये जवळपास 35 वर्षापासून मी राहतो आहे. तर या ठिकाणी कदम आमच्या वाड्याचे कदम बरेच दिवस 2-3 वर्ष टर्ममध्ये होते. कदमताई पण त्यांच्या मुलगा सुनबाई ताई होत्या आणि सतीश देशमुखला आम्ही ओळखतो बऱ्याच दिवसापासून. माजी महापौर होते आपल्या महानगरपालिकेला. त्यांचं काम चांगलं आहे, वार्डामध्ये चांगलं आहे. बाळासाहेब देशमुख आणि गोविंद देशमुख दोघं भाऊ आहेत. आता तुमच्या एका प्रभागामध्ये 4 जागा आहेत. तर बाळासाहेब देशमुख चांगले राहतील का गोविंद देशमुख चांगले राहतील जर उभं टाकले निवडणुकीला? आता हे तिन्ही देशमुखच आहेत की आता तिथे बरं का. तर देशमुख आहेत, चांगले आहेत, कामं करत आहेत सध्या. बरं का. कोणते देशमुख? बाळासाहेब देशमुख. आणि गोविंद देशमुख कसे आहेत? स्वभावानं चांगले आहेत, पण अटॅचमेंट पब्लिकशी अटॅचमेंट नाही. नमस्कार महत्त्वाचं रस्त्याने, पण वार्डमध्ये येऊन लोकांची वास्तविक चौकशी करणे, काय समस्या आहेत वगैरे हे यांचं कमी आहे. बाळासाहेब देशमुख जे नगरसेवक होते रनिंगमध्ये, ते त्यांनी विकास कामं केले का प्रभागात? विकास कामं जे लोकांच्या काय राहणार, नाली लोड दुसरं काय करणार बाकीचं ते आहे सध्या आहे. कचरा, नाली, पथदिवे, सीसीटीव्ही सध्या आहे, सध्या चालू आहे ते. कामं केले बाळासाहेब देशमुखने कामं केलेली आहेत. दोघा भावापैकी कोण स्वभाव माहित असेल तुम्हाला? गोविंदचे चांगलं आहे. गोविंद देशमुखची कामं चांगली. काय बरं, कशामुळे चांगले आहेत गोविंद देशमुखचे? त्यांनी कामं केलेली आहेत. काय कामं केले? बरीचशी कामं झालेली आहेत. रोडची कामं, ह्याची कामं त्यावेळेला केली मागचे जुने. आता अशात काही माहिती नाही मला ते. बरं, दोघांपैकी जर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महानगरपालिकेच्या दोघांपैकी कोण उभं टाकलं तर निवडून येईल? सांगता येत नाही आजकाल काही. आजकाल सांगता येत नाही म्हणलं काही. कुणाचं पारडं जड आहे समजा दोघा भावामध्ये? काहीच सांगता येत नाही आजकाल. मतदान समजल्यावर समजते. बरं, नाही मग काय नाही, तुम्हाला काय वाटतं, तुमची वैयक्तिक मत काय आहे? दोघांपैकी कोण माणूस चांगलं राहील? आमचं वैयक्तिक काहीच सांगू शकत नाही आम्ही आता. वैयक्तिक तर सांगू शकता? नाही सांगू शकत. वैयक्तिक सांगायचं. देशमुख जर उभा टाकले तर ते चांगलं राहील नगरसेवक म्हणून. व्यवस्थित ते कामं करतात, त्यांना आमचा पाठिंबा राहील. त्यांचे बंधू गोविंद देशमुख देखील यावेळेस उभं राहणार आहेत. दोघांपैकी कोणता चेहरा चांगला राहील समजा? तो चेहरा पाहिलेलाच नाही ना. गोविंद देशमुख हा चेहरा पाहिलेला नाही. बाळासाहेब देशमुख तुम्हाला शिवसेनेचे नगरसेवक माहिती आहे? हा माहीत आहे. यावेळेस पुन्हा ते उभं राहिले तर निवडून येतील वाटतं तुम्हाला? येऊ शकतात. बरं, विकास कामं केलीत त्यांनी तुमच्या वार्डात? केलेले आहेत. काय विकास कामं? ऑलरेडीच आमचा हे आहे गल्ली, ते मेन हायवेला असल्यामुळे ते ऑटोमॅटिक झालेले आहेत काम.
तुमचं मत आहे की बाळासाहेब देशमुख हे यांचं पारडं जड गोविंद देशमुखपेक्षा जड पारडं आहे. हो त्यांचा परिचय आहे सर्वांना असं. कसे सर्वसमावेशक व्यक्तिमत्व आहे समजा. हो सर्वसामान्य समाजामध्ये मिसळून राहणारा व्यक्तिमत्व. गोविंद देशमुख हे खूप चांगले आहेत आणि म्हणजे जनतेसाठी खूप काही करतात आणि लक्ष पण असते त्यांचं. बरं यावेळेस ते उभं राहिले निवडणुकीत तर ते येतील का निवडून? हो नक्कीच येणार. कारण त्यांनी लक्ष देतात तर जनतेला फक्त काम कोण चांगलं करते हेच जास्त महत्त्वाचं आहे. तर त्यांनी असं वाटतं की त्यांनीच येणार. गोविंद देशमुख देखील उभं राहणार आहेत. दोघांपैकी कोणता चेहरा चांगला आहे? आमचे मित्र आहेत ते कोण? बाळासाहेब देशमुख. बरं त्यांनी काय विकास कामं केले तुमच्या गावात? भरपूर कामं केले त्याने. बरं काय काय कामं केले? आणि ते आमच्या ते ग्रामपंचायत त्यावेळेस त्याने तेव्हापासून ते काम केलेलं आहे आमच्याकडे. हां बरं दोघांपैकी कोण चांगलं राहील यावेळेस? नाही तुमच्या भावाला ते मी ओळखत नाही पण त्या बाळासाहेब जे देशमुखला ओळखतो आणि तो माझे मित्र आहे म्हणून. ते जर पुन्हा उभं राहिले तर निवडून ते येते. शिवसेना जे आहे मध्ये होते ते आताही शिवसेनामध्येच आहेत का? विचार करू आम्ही विचार केला नाही आतापर्यंत. नाही तुम्ही दोघांपैकी कोणता चेहरा चांगला राहील? गोविंद देशमुख का बाळासाहेब देशमुख? बाळासाहेब. बरं, निवडून येतील समजा ते उभं राहिले. हा. प्रभाग क्रमांक 2 मध्ये माजी नगरसेवक जे आहेत शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख आता त्यांचे बंधू देखील उभं राहणार आहेत. दोघांपैकी कोणतं व्यक्तिमत्व चांगलं आहे? तसं तर बाळासाहेब देशमुख चांगले आहे. त्यांनी प्रॉब्लेम सोडवलेत आपल्या. काय समस्या सोडवल्या तुमच्या? जे काय रोड होता नव्हता तिथं आपल्या इथं कॉलनीमध्ये त्यांनी ते रोड करून दिला आहे. परत लाईटचा प्रॉब्लेम होता ते चांगल्या प्रकारे त्यांनी हे करून दिलेलं आहे. गोविंद देशमुख न ओळखतं का? नाही. त्यांचे भाऊच आहेत. अच्छा मोठे बंधू. अच्छा नाही तेवढं नाही. बरं तुम्हाला काय वाटते दोघांपैकी कोण उभं राहिलं तर कोण निवडून येईल? दोघांपैकी तर बाळासाहेब देशमुख राहिले. समस्या सोडवल्यात त्यांनी जनतेच्या. हो चांगलं. काय वाटतं तुम्हाला? गोविंद देशमुख पण चांगले आहेत. म्हणजे ते तर एक चान्स झाला पण आता यावेळेस गोविंद देशमुखला चान्स दिला तर चांगलं आहे. बरं गोविंद देशमुख समस्या सोडवतील चांगल्या प्रकारे जनतेच्या. हो जनते कारण ते पहिलं ग्रामपंचायतमध्ये होते आता सोडलं त्यांनी ते बाळासाहेब देशमुख का नको? का नको पण दोन्ही भाऊ चांगले आहेत पण आता मोठ्या भावाला चान्स दिला तर चांगलं राहील. आधी लहान भाऊ आधी विभागाचं नवीन एक कार्ड काढलं ना ते फार चांगलं कार्ड काढलं त्यांनी. आरोग्य विभागामध्ये जे काम करणं चालू आहे त्यांचं हेमंत पाटलाला धरून ते फार चांगलं काम चालू आहे त्यांचं. कोणी काढलं? बाळासाहेब देशमुखांनी. ते म्हणतात गोविंद देशमुख चांगले आहेत म्हणतात. हो आहेत ना बाळासाहेब देशमुख दोघे भाऊच आहेत पण बाळासाहेब देशमुखांनी जे काम चालू केले जस्ट आता जे सिनियर सिटीजन वगैरे आहेत आरोग्य विभागासाठी त्यांच्यासाठी फार चांगलं काम चालू केलं त्यांनी. मुंबई पुणे वैयक्तिकरित्या कोणता चेहरा दोघांपैकी दिला तर निवडून येईल? बाळासाहेब देशमुख. तुम्हाला गोविंद देशमुख वाटतं? हो एक चान्स दिला ना आपण बाळासाहेब देशमुख. एक त्यांना दिला तर एक त्यांना द्या. हा मोठ्या बंधू. देशमुख देखील निवडणुकीची तयारी करायची नगरसेवक पदाच्या महानगरपालिकेची. दोघांपैकी कोणता चेहरा चांगला आहे? आता त्यांनी दोघांच्या भावांनी ठरवा कोणाला उभं टाकायचं ते. नाही तुम्हाला काय वाटते दोघांपैकी कोण उभं टाकलं? यावेळेस गोविंद उभं टाकणार म्हणून ऐकलं आम्ही. बरं गोविंदही चांगला आहे बाळूही चांगला तुम्हाला आहे. काय वाटतं आता यावेळेस कोणता चेहरा तुमच्या प्रभागामधून निवडून येईल? आता ते तिकीट भेटणार पक्षाचं तिकीट भेटलं कोणाला तर- दिलं पाहिजे? बाळासाहेब देशमुखला दिलं पाहिजे की गोविंद देशमुखला दिलं पाहिजे? नाही बाळासाहेबाचे 2 टर्म झाले ते यावेळेस गोविंद देशमुखला द्या. बरं चांगले माणसं माणसं दोघं चांगले आहेत का? माणसं सगळे चांगले आहेत हो. बजावं लागेल. बघावं लागेल ना, नवीन चारा द्यायला पाहिजे. मी तर या मताचा प्रत्येक टर्मला नवीन माणूस कारण एवढी लोकसंख्या आहे कधी कोणाला टाईम यावा कधी कोणाची वेळ यावा आमदार राहो खासदार राहो लोकसभा राहो सगळे प्रत्येक वेळेस नवीन माणूस. काय वाटतं तुम्हाला? गोविंद देशमुख चांगला चेहरा आहे सर. कसं काय चांगला चेहरा? चांगले कामं करते जनमानसात राहते चांगलंच. आणि त्याचे भाऊ पण चांगलेच आहेत. हो चांगले आहेत सर. आता गोविंद देशमुख चांगला आहे सर. हो बाळासाहेब देशमुखपेक्षा गोविंद देशमुख. गोविंद देशमुख चांगला आहे सर. हो विकास कामं केलेत का बाळासाहेब देशमुख? गोविंद देशमुखनं चांगले काम केले जनमानसासोबत राहते आणि गोविंद देशमुख यायला पाहिजे यावेळी. काय वाटतं तुम्हाला कोण यायला पाहिजे गोविंद देशमुख की बाळासाहेब देशमुख? गोविंद चांगलं आहे. बरं कसं काय गोविंद देशमुख कसं काय चांगले? सर्वसामान्य माणसाला बोलते हे ते करते सामाजिक कार्य करते आणि हे बालाजीराव जरा असं वागणं जसं हे आहे कसे वागणं कसं? थोडं म्हणजे
कसं नाही, कसं आता थोडं म्हणजे काय सांगू आता तुम्ही ओळखलं आता सांगायचा काही प्रश्नच नाही ना. थोडंसं कसं म्हणजे दोघे भाऊच आहेत की आता भाऊ पण ते तुम्ही ओळखलं ना काय आहे नाही ते? ओळखलं, काय- नाही, काय ओळखलं तुम्ही आम्ही सांगा, क्लिअर सांगा. क्लिअर सांगू शकत नाही आमची भावकी आम्ही भाऊकी पिंपळगावचे आहे का कल्याणकर हा बरं बरं आम्ही कल्याणकरच आहोत. भाऊ की म्हणल्यावर क्लिअर सांगायला पाहिजे नाही क्लिअर थोडं झाकून ठेवावं लागते. बरं गोविंदराव चांगले आहेत. बरं येतील निवडून यावेळेस. हो शिवसेनेचे माजी नगरसेवक होते बाळासाहेब देशमुख. आता त्यांचे बंधू गोविंद देशमुख देखील तयारी करतायत. कोणता चेहरा चांगला राहील प्रभाग क्रमांक 2? दोघंही चांगलं. गोविंद देशमुखही बाळासाहेब यांचं दोघांचे काम चांगलं आहे. दोघंही चांगले ॲक्टिव्ह आहेत मेंबर. संपर्कात नेहमी असतात, सुखादुखात असतात. चांगले दोघंही चांगले. नाही पण दोघांपैकी तुम्हाला काय वाटते, व्यक्तिगत काय वाटतं तुम्हाला? वैयक्तिक बाळासाहेबचा कार्यकाळ चांगला होता. ते गोविंद काम देशमुख? करत गोविंद देशमुख राहत होते सपोर्टला त्यांच्या, परंतु त्यांचं चांगलं आहे, संपर्कात राहतात, चांगले आहेत. कोणता चेहरा शिवसेनेने दिला तर निवडून येईल दोघांपैकी? दोघंही शक्यता आहे नेण्याची. या एरियात आहे त्यांचं वर्चस्व आहे या एरियात. काय वाटते काका? दोघंही येऊ शकतात. बरं बाळासाहेब देशमुखांनी कामं केले का तुमच्या? केले काय काय केलं? बरेच आता दोघांपैकी कोण निवडून येईल? दोघंही आहेत तसेच. चांगले आहेत. जनतेच्या समस्या सोडवतात का? सोडत काय सोडवल्या समस्या जनतेच्या? आले आम्हाला अडचणी आलेल्या, नालीचे वगैरे झाडं वगैरे काही पडले होते आडवे, त्याचंही काम केलं आहे. कधी जर फोन केला तर ते येऊन भेटून माणसाला कामाला लावून जातात. एवढा आहे त्यांचा त्याग आहे चांगला. संपर्कात आता पाण्याचे प्रॉब्लेम बरेच वेळा सॉल्व्ह केले ते अडचणी बरं गोविंद देशमुख राहिले समजा उभे तर काय होईल? येऊन जातील, काही नाही. त्यांचा आहे संपर्क या तरुड्यामध्ये त्यांचा जनसंपर्क आहे चांगला आणि त्याचा समाज बी जास्त आहे, त्याच्यामुळे येऊ शकतात ते पण. बाळासाहेब देशमुख नगरसेवक होते ना तुमच्या इकडे? पहिले 5 वर्ष आधी होते. यावेळेस नव्हतं. लोकांनी त्याला नाही केली ती पसंती. तरी माणूस चांगला आहे तेही. बरं गोविंद देशमुख कसे आहेत? गोविंद देशमुख आता नवीन ते आता चालू आहे त्यांचं काम. म्हणजे ते कसं आहे आता सध्या युवामध्ये ते चांगलं त्यांचं नाव आहे नाही असं नाही. निवडून येतील समजा ते. काय सांगता येत. नगरसेवक होते, आता गोविंद देशमुख तयारी करतायत. दोघांपैकी कोण उभं टाकलं तर निवडून येईल? गोविंदराव देशमुख येतील निवडून. कशी माणसं आहेत गोविंदराव देशमुख? चांगले माणसं, त्याचं काम पण चांगलं आहे प्रभागामध्ये. मनमिळावू स्वभाव आहे त्यांचा, सगळ्यासोबत मिळून मिसळून राहतात. बाळासाहेब देशमुख ते पण राहतात, पण ते अनुभव अगोदर होते ना ते, त्याच्यामुळे आता हे येतील नवीन काहीतरी. बरं गोविंद देशमुख चांगले. हो बरं देशमुख चांगले राहतील उभं टाकले तर गोविंद देशमुख राहतील चांगले. बाळासाहेब देशमुख हे सगळ्यात चांगले आहेत सध्याला. गोविंद देशमुख त्याच्याबद्दल आता काही माहितीच नाही, आता काय सांगावं. बरं दोघांपैकी कोण उभं टाकलं तर निवडून येईल? बाळासाहेब देशमुख येतील. बरं अजून कोण तयारी करायला तुमच्या प्रभागात? आणखी तेवढी काही माहिती नाही. बरं बाळासाहेब देशमुख सोबत चांगले संबंध. हो. समस्या सोडवल्या होत्या का नगरसेवक असताना? होतं ना. सोडवल्या समस्या? चांगला स्वभाव आहे, चांगलं गरिबाची कामं चांगलं करतात. सगळ्याचा हे गोविंद देशमुखांनी नाही केले काही? आता तेवढा काही अनुभव आला नाही आपल्याला. बरं म्हणजे बाळासाहेब देशमुख उभं राहिले तर येतील, चान्सेस आहेत त्याचे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये तुम्ही कोणाला निवडून द्याल? कोण तयारी करता यावेळेस? आता तयारी मॅडम खूप करायला तर मग आता निवडून कोण येईल याचं काही गॅरंटी नाही आहे ना. कोण? शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळासाहेब देशमुख आणि त्यांचे भाऊ गोविंद देशमुख पण करतात. त्यांच्यापैकी कोणी उभं राहिलं तर कोण निवडून येईल असं वाटतं? त्याच्यापैकी येईल गोविंद येईल. गोविंद देशमुख. चांगलं काम त्यांचं कसं आहे समाजाशी? सामाजिक कार्य चांगले आहे गोविंदरावचं. पब्लिकमध्ये रिलेशन जास्त आहेत त्यांचे. पब्लिकमध्ये रिलेशन चांगले आहेत, सामाजिक कार्य चांगलं आहे त्यांचं. गोविंदराव देशमुख निवडून द्याल यावेळेस नगरसेवक म्हणून? आता प्रचारानंतर त्यांचे जे काही हे असतील काम करण्याची शैली, त्या शैलीवर आता ऐकून आम्ही निर्णय घेऊ. गोविंद देशमुख तयारी करतात ते देशमुख नगरीतले. कसं काम आहे त्यांचं? आता सर्वजण तर काम करत आहेत. यापूर्वीसुद्धा काही जणांनी काम केलेले आहेत. तुम्ही जे म्हणताय त्यांनी पण काम करत आहेत. पाहूया आता निवडणुकाच्या नंतर त्यांचे जे आपण प्रचारामध्ये जे त्यांचे भाषणं ऐकू, त्यांचे समाजकार्य ऐकू, त्यानंतर आपण निर्णय घेऊ. यावेळेस माजी नगरसेवक होते बाळासाहेब देशमुख आणि यावेळेस त्यांचे बंधू गोविंद देशमुख पण तयारी करतात आहे. कोणाला तुम्ही निवडून द्याल किंवा कोण यावं अशी तुमची इच्छा आहे? आता त्याबद्दल कधी विचार केला नाही मॅडम मी. कामं कसे आहेत दोघांचे? कामं कसे आहेत? आता कामाच्या संदर्भात मला बालाजी कल्याणकरलाच मी फक्त जास्त ओळखतो आणि ते मला ओळखतात. ते तर ते आमदार आहेत. पण या नगरसेवकाच्या संदर्भात काय माझा काय म्हणजे प्रत्यक्ष काय भेट झाली नाही बरं का. कुठल्या पक्षाला मतदान कराल यावेळेस? आता ते वेळेवर ठरवतं. प्रत्येक जणाची राय का रणनीती जशी असते तशी देखील मतदाराची देखील रणनीती आहेच ना.
विचार करून वोटिंग करायला लागेल ना, कोणता आहे, कोणत्या पक्षाचा आहे, कार्यकर्ता कसा आहे, मनमिळाव आहे की नाही, पाहणारा आहे की नाही कार्यकर्ता, वार्डामध्ये भेटी देतो का, या सर्वांगीण गोष्टीची चर्चा विचार करायला लागते, त्यावेळेस वोटिंगचं ठरवतं आपण. दोघंही चांगले आहेत. कोणी आलं तरी आम्हाला त्यांना मत द्यायला खूप आवडेल. हो. थँक्यू. चेहऱ्याला संधी देणं खूप योग्य होईल. देशमुख आणि गोविंद देशमुख शिवसेना शिंदे पक्षाचे, बाळासाहेब देशमुख माजी नगरसेवक होते. यावेळेस त्यांचे भाऊ गोविंद देशमुख इच्छुक आहेत, तर त्यांच्याबद्दल काय म्हणतात? चांगले आहेत. कामं करतात? हो करतात ना. आधीच्या नगरसेवकांनी काय कामं केले तुमचे? अगोदरच्या नगरसेवकांनी पण चांगले काम केले. दोघांपैकी कोण चांगलं राहील? दोघांपैकी बाळासाहेब देशमुख की गोविंद देशमुख? याच्या व्यतिरिक्त काय ऑप्शन आहे का? नाही, तुम्हाला कोणाला तुम्ही गोविंद देशमुख. सर, यावेळेस तुम्ही नगरसेवक म्हणून कोणाला निवडून द्याल? आता जे मागचं नगरपंचायत आणि नगरपालिकेचं निवडणूक झालं आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भाजपा आणि युतीचं सरकार आलेलं आहे. त्यानिमित्तानं आणि आम्ही पूर्वीपासूनच कट्टर शिवसैनिक आहोत आणि त्यामुळं आम्ही येत्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये BJPच्या महायुतीला आम्ही मतदान करणार आहोत. यावेळेस प्रभाग क्रमांक 2 मधून गोविंद देशमुख तरोडेकर हे इच्छुक उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाचे. गोविंद देशमुख तरोडेकर मला त्याचा काही परिचय नाही, पण भाजपकडून जे कोणी असतील त्यांना आम्ही निवडून देण्याचा प्रयत्न करू. भाजप किंवा शिंदे सेनाकडून जे कोणी उभं राहतील, शिंदे सेनेकडून आपले कल्याणकर साहेबांनी बरेच आमच्या पालदेवार नगरमध्ये कामं केलेले आहेत आणि त्यांनी जे उमेदवार देतील आम्हाला आता काम करा म्हणून सांगायला काही उरलेलं नाही. सगळे कामं झालेलं आहे. पाणीसुद्धा आम्हाला 2 दिवस आड पाणी येते, रोडं चांगले झालेले आहेत आणि कल्याणकर साहेब किंवा BJP कोणी जर कोणालाही जर तिकीट सुटलं आम्ही त्यांना मतदान करणार आहे. बोलू का? मी कांजाळकर माधवराव, ओंकारेश्वर नगर, नांदेड प्रभाग क्रमांक 2 मधून. कल्याणकर साहेबांचा जो उमेदवार असेल, कोणता उमेदवार देऊ द्या, कल्याणकर साहेबांचा उमेदवार 100% निवडून येणार म्हणजे येणार, याची गॅरंटी मीच नाही. आमचं सगळं ओंकारेश्वर नगर आणि तरोडा बुद्रुक पूर्ण देईल. गोविंद देशमुख चांगले आहेत की बाळासाहेब देशमुख चांगले आहेत? गोविंद देशमुख. कसं काय गोविंद देशमुख काय चांगले? चांगले म्हणजे त्यांचं सामाजिक कार्य आहे. गोविंद देशमुखचं सामाजिक कार्य. बाळासाहेब पहिलं नगरसेवक झालेले आहेत ना, पहिले नगरसेवक, प्रथम नगरसेवक बाळासाहेब आहेत. त्यांनी काम केलं नाही असं नाही. आता दोघे भाऊ उभे टाकलेत ना, मग दोघे भाऊ उभे टाकल्यानंतर जो आता त्याच्यापैकी निवडेल ना, त्यांच्यापैकी जर चॉईस केली तर गोविंद देशमुख चांगला आहे. निश्चित आहेत ते. गोविंद देशमुखनं सगळ्याचे कामं करते आणि तुम्ही रस्त्यावर कुठे भेटलं तरी तो बोलणारा माणूस आहे. सहज आपल्या जनरल माणसासारखा बोलणारा माणूस आहे. आणि आपल्या एकतर उमेदवार यावं तर आपल्या कल्याणकर साहेबाचा कुठलाही उमेदवार असो ते 100% येणार म्हणजे येणार. शिवसेनेचा? हां नाही, शिवसेनेचा म्हणजे आपल्या उपमुख्यमंत्री यांचा शिवसेना शिंदे गट. हां शिंदे गटाचा आहे नक्की. नाही, चेहरा कोणाचा चांगला आहे? चेहरा अजून तरी सध्या इच्छुक उमेदवारच आहेत ना आणि तिकीट डिक्लेअर झालेलंच नाही कोणाला. जेव्हा तिकीट बाळासाहेब डिक्लेअर, देशमुख आणि गोविंद देशमुख तयारी करतायत, दोघांपैकी कोण चांगलं आहे? दोघंही चांगले उमेदवार आहेत. दोघंही तरोड्यांच्या विकासासाठी मागील बऱ्याच काळापासून प्रयत्नशील आहेत. जेव्हा तिकीट डिक्लेअर होईल ते नक्कीच आम्ही त्यांच्या मागे उभे राहू. नक्कीच. गोविंद देशमुख कसं व्यक्तिमत्व? चांगले व्यक्तिमत्व आहे. आणि बाळासाहेब देशमुख? ते देखील ते तर आधीपासूनच तळागाळापासून वर आलेले आहेत. तळागाळापासून सगळ्याच कार्यकर्त्यांना आणि सगळ्याच नागरिकांच्या समस्या तुम्हाला काय त्यांनी वाटतं? सोडवल्या. दोघांपैकी कोण उभं राहा? नाही, कंपॅरिझन आता नाही करू शकणार मी, कारण जेव्हा तिकीट डिक्लेअर होईल तेव्हा आपण ते डिक्लेअर करू. हां, काय वाटतं सर? सेम तोच आहे. यावेळेस तुम्हाला नगरसेवक म्हणून कोणाला निवडून देण्याची इच्छा आहे? काही नाही अजून ठरलं. गोविंद देशमुख आणि बाळासाहेब देशमुखांना ओळखता का? त्यांचे कामं कसे आहेत? ओळखतात. कसे कामं, विकास कामं केलेत का? काम केले अगोदर केले, त्याच्यानंतर कोणी केले? यांनी बाळासाहेबांना. तो नगरसेवक होता ना पहिला प्रथम. यावेळेस जर गोविंद देशमुख उभे राहिले तर? होय, आता काही अजून काही नाही. नाही, उभं राहिले तर कसा माणूस आहे गोविंद देशमुख? कसा माणूस? दोघंही चांगले आहेत बहुत तसे. बरं. बाळासाहेब देशमुख कसं आहे? बाळासाहेब देशमुख चांगले. तुम्हाला काय वाटतं दोघांपैकी कोण उभं राहा आता यावेळेस? असं काही नाही. आम्ही थोडं ठरू शकतो. त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे दोघा भावांचा. नाही, पण कोणी राहिलं तर काही प्रॉब्लेम नाही आम्हाला. दोघं चांगले. दोघंही चांगले. प्रभाग क्रमांक 2 मध्ये बाळासाहेब देशमुख आणि गोविंद देशमुख हे शिवसेनेकडून इच्छुक आहेत. दोघांपैकी कोणता चेहरा चांगला आहे? तसं जर विचार केला तर दोघं पण तुल्यबळ आहेत. तुम्हाला काय वाटतं वैयक्तिक कोणाला दिलं पाहिजे?
नाही त्या परिस्थितीनुसार आपण ठरवण्यात येईल. बाळासाहेब देशमुख नगरसेवक राहिलेले आहेत, गोविंद देशमुख आता राहणार आहेत. कसे पण बाळासाहेब देशमुखचं काम चांगलं आहे अगोदरच्या ह्याच्यामध्ये. रोड केलेले आहेत, पाणी व्यवस्थित आहे, पाण्याचा प्रश्न असेल तर ते पाणी वेळेवर येत आहे. गोविंद देशमुख आता नवीन आमदार नवीन नगरसेवक होणार आहेत, ते पण त्याचा विचार करण्यात येईल. मध्ये बाळासाहेब देशमुख गोविंद देशमुख निवडणूक लढवण्याची तयारी करतायत. महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत, दोघांपैकी कोणता चेहरा चांगला आहे? बाळासाहेब देशमुख. बरं, काय कामं केली बाळासाहेब देशमुख? कामं ते काही सांगता येत नाही. चांगली माणसं आहेत. आणि गोविंद देशमुख? त्याचं काय अनुभव नाही. बाळासाहेब देशमुखचा अनुभव आहे थोडा. गोविंद देशमुखचा नाही अनुभव तुम्हाला? बरं, काय समस्या सुटल्यात का जनतेच्या तिथं प्रभागात? सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. बरं, आता सोडवण्याचा प्रयत्न पहिले केले ना. पहिले केले. म्हणजे काय इच्छा आहे, काय तुमची प्रभागामध्ये कोणाला दिलं पाहिजे निवडून? बाळासाहेब देशमुखला. महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहेत. बाळासाहेब देशमुख प्रभाग क्रमांक 2 मध्ये उभं राहणार आहेत, त्यांचे बंधू गोविंद देशमुख देखील इच्छुक आहेत. दोघांपैकी कोणता चेहरा चांगला आहे? बाळासाहेब देशमुख होते पहिले ते नगरसेवक. बरं, आता तर त्यांच्या बाकीचे काही परिचय नाही. त्यांचे बंधू सुद्धा म्हणजे इच्छुक आहेत, तर दोघांपैकी कोण चांगलं राहील? बाळासाहेब देशमुख. बाळासाहेब देशमुखबद्दल प्रतिक्रिया माझी चांगली आहे. बस सांगा ना, चांगली प्रतिक्रिया काय? चांगली म्हणजे काय, ते ज्यावेळेस ते मागे मनपाला निवडून आले होते ना, त्यांनी बरेच नाल्यांची कामं, रस्त्याची कामं त्याने हे केलेले आहेत, म्हणून चांगलं. गोविंद देशमुख कसे माणसं? गोविंद देशमुखचा परिचय मला तेवढा नाही आहे. बरं का? ठीक.